युवकांना युवतींना आम्ही प्रशिक्षण देऊ आणि त्यातील 50% युवक आणि युवतींना त्याच आस्थापनेमध्ये परमनंट करू, हा निवडणुकीचा जुमला आहे। आणि हेच वाक्य माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी बोललेलं आहे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बोललेलं आहे, त्यांचे ऐका। 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? तो 10,000 रुपए तक का उनका जो पगार है, उनका जो वेतन है, वो वेतन हम राज्य सरकार की ओर से 1 साल तक देते हैं। इसका फायदा ये है कि 1 साल में वो अच्छा काम करे तो उनको वही नौकरी मिलेगी। साठी लोग उपलब्ध है का? 10 लाख वही नौकरी मिलेगी नौकरी। हम गए तो दौड़ जाएंगे, भाग जाएंगे। आणि आता घाई नाही ना, आम्ही जेव्हा त्यांना भेटत होतो, व्हिडिओ शूटिंग करत होते, आमचा मोबाईल जप्त करायला लावला, नाही तर तो पळ काढायला लागला। अरे क्या चल रहा है ये अभी वीडियो करेंगे, हम कुछ भी डालेंगे। मागचा व्हिडिओ आम्ही नाही केलेला, मागचा व्हिडिओ तुम्ही काढलाय आणि तुम्ही जनतेला मूर्खात काढले। आणि आज आम्ही व्हिडिओ करत असताना होत असलेल्या चर्चेमध्ये पळ काढणे, 3दा तर उठले कौशल्य विकास मंत्री, 3दा उठून चालले, पुन्हा थांबवावं लागलं आणि त्यांना सांगितलं तुमचा व्हिडिओ बघा। आता आमचा करायचा व्हिडिओ थांबवला, मोबाईल जप्त केला आणि त्यांचा व्हिडिओ, आता मराठी बोलायला येत नाही, आपण आता भाषिक, महाराष्ट्रामध्ये मराठी हे आलं पाहिजे, हे 100% आलं पाहिजे, पण अशा अमराठी माणसाला मंत्री केलं आणि त्यांना ठीक योग्य प्रकारे मराठी भाषेमध्ये बोलताही येत नाही। त्याचा आपण निश्चितपणे निषेध करू, पण आता नुसता निषेध करून आपले प्रश्न सुटणार नाहीत। मग ते म्हणाले की आता ह्या योजनेत तर काही होणार नाही, आता नवीन योजना काढू म्हणले। म्हणजे ते पद सांभाळण्यास असक्षम आहे, सक्षम बिलकुल नाही आहे। म्हणजे नवीन योजना काढणार आणि नवीन युवकांना मूर्ख बनवणार। त्याच्यामुळे भावानो, आता स्वामी साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील, त्यापूर्वी मी तुम्हाला फक्त झालेल्या विधान भवनातल्या मीटिंगची ब्रीफिंग तुमच्या समोर ठेवलोय। आता परिस्थिती अनुरूप अरुण सावंत साहेब आले होते, शिवसेनेचे राज्य प्रवक्ते, एकनाथराव शिंदे गटाचे अरुण सावंत, त्यांनी इथून आपल्याला काय बोलून गेले मला माहिती नाही, पण त्यांनी मला फोन केला होता इथून निघाल्यानंतरही, पाटील साहेब मी सगळ्यांचं ऐकून घेतलंय आणि या सगळ्यांची व्यथा परिस्थिती मी शिंदे साहेबांना लक्षात आणून देतो आणि उद्याच्याला 99% उद्याच्याला तुमची भेट घालून देतो आणि नाही झालं तर 1% परवा दिवशी, पण या 2 दिवसामध्ये तुमची त्यांची मीटिंग करून देतो। थोडस या आमच्या भाजपच्या लोकांपेक्षा जरा शिंदे साहेब जरा बरे असतील वाटतंय, आता तुमच्यासाठी बरे नाही, कारण त्यांनी शिंदे गट आपलं ठाकरे गटाला सोडून आल्यामुळे त्यांचं मत त्यांच्याबद्दल चांगलं असेलच असं नाही, पण इथे राजकीय अभिनिवेश न बाजूला ठेवून राजकीय या ठिकाणी मुद्दे न मांडता, जसं मी भाजपचा असून सुद्धा आमच्या पक्षाच्या लोकांच्या चुका आझाद मैदानावरून त्यांची लक्तर काढू लागला, आझाद मैदानावरून, ही साधी गोष्ट नाही। म्हणून आपल्या या मागण्या संदर्भात आपलं जे आज ठरले
जेल भरो थांबव का? थांबव ना. जेल भरोचा आपण जेल भरो करायचं आणि पुन्हा आझाद मैदानावर यायचं. का कंटाळून आज कोण गावाकडे जाणार आहे? नाही ना. महिला भगिनी बोलणं गेलं कंटाळलो का? आज जायचंय का परत? पक्का बघा. आता ह्याच्यापेक्षा दुप्पट संख्या उद्या असली पाहिजे. जे शंड होऊन आपल्या घरात बसून आपली भाषणं ऐकू लागल्यात त्या शंड असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा जाग करा आणि त्यांना मुंबईकडे निघण्यासाठी प्रवृत्त करा आणि त्यांना फोन करा. आणि आपण जेवढे आहोत त्याच्या दुप्पट संख्या उद्या या आझाद मैदानावर जागा नाही पुरली पाहिजे. करताल का नाही? आता आपण स्वामी साहेबांना ऐकू. स्वामी साहेबांनी का आपणाला पाठिंबा कशा पद्धतीचा असणार आहे त्यांचा हे त्यांचं ऐकून आपलं कंटिन्यू करू. ओके.